त्यातल्या सिरीज मोटरसाठी वापरलं जातं 2 स्टार्टर, शंट मोटरसाठी वापरलं जातं कंपाऊंड 3 स्टार्टर आणि कंपाऊंड मोटरसाठी किंवा शंट मोटरचा स्पीड वाढवण्यासाठी 4 स्टार्टर वापरलं जातं। या पद्धतीने तुमच्या स्टार्टरचे 3 प्रकार पडतात। त्यातला आपण पहिल्यांदा आज बघत आहोत 3 स्टार्टर। 3 स्टार्टरची रचना तुमच्या समोर आहे। या रचनेच्या सर्किट डायग्राम आपण बघितलं तर एल, एफ आणि ए हे त्याचे 3 पॉइंट आहेत, म्हणून त्याला 3 स्टार्टर म्हणलं जातं। एल, एफ, ए हे स्टार्टरचे 3 पॉइंट आहेत। त्यातला एल जो पॉइंट आहे तो स्टार्टर मध्ये जाणारा सप्लाय आत जाणाऱ्याचा पॉइंट आहे आणि एफ हा फील्डचा पॉइंट आहे, ए पॉइंट हा आर्मेचरचा पॉइंट आहे। या पद्धतीने खालची रचना आहे। याच्या स्टार्टरची रचना जर का बारकाईने बघितली तर एलचा सप्लाय जो आहे तो ओव्हरलोड कॉइल मार्फत हँडलच्या मधनं आरएस मधनं तुमच्या आर्मेचरला जातो। ज्या वेळेला हा एलचा सप्लाय तुमच्या ओव्हरलोड मधनं जातोय त्यावेळेला तो सप्लाय ओव्हरलोडच्या ह्याच्यातनं जाऊन तो हँडल मार्फत स्टड मार्फत पुढे जातो। स्टडचं काम काय, मागे रेजिस्टन्स जोडलेलं आहे, स्टार्टिंग रेजिस्टन्स त्याला जोडलेला आहे। ज्या वेळेला पहिल्या स्टडवर असेल त्यावेळेला तो सगळा रेजिस्टन्स मधनं तुमचं व्होल्टेज पुढे जाणार आहे। जर का तो पुढच्या स्टडवर गेला तर तो ऑटोमॅटिक पहिला कट होतो, म्हणजे व्होल्टेजची थोडीशी वाढ होती। पुढच्या ह्याच्यात गेल्यानंतर अजून पुढचा कट होतो आणि तो व्होल्टेजची वाढ होते। या पद्धतीने जसं जसं तुमचा स्टड पुढे जाईल तसं तसा रेजिस्टन्स सर्किट मधनं बाहेर पडत जातो, तसं तसा रेजिस्टन्स सर्किट मधनं काय पडत जातो, बाहेर पडत जातो। शेवटच्या पॉइंटच जेवढं तुमचं व्होल्टेज स्विंग पुरवलंय स्टार्टरला तेवढं सगळं व्होल्टेज हे आर्मेचरला मिळतं। म्हणजे सुरुवातीचा जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो कमी व्होल्टेज देऊन त्याला मोटर चालू केली जाते, जे जडवत नाही ती चलस्थितीत आणली जाते आणि ज्यावेळेस ती चलस्थितीत येते त्यानंतर ती काय होती, अख्खा सप्लाय तुमचं पूर्ण व्होल्टेज तुमच्या आर्मेचरला मिळतं। या पद्धतीने काय होतं, इथनं तुमचं जे आहे सुरुवातीचं व्होल्टेज त्या ओएलसी कॉइल मधनं हँडल मार्फत स्टड मार्फत आर्मेचरला मिळतं। त्याचबरोबर ज्यावेळेला सगळा हँडल शेवटच्या पॉइंटवर जाईल त्यावेळेला ते एनव्हीसी कॉइल मार्फत तुमची ही एनव्हीसी कॉइल आहे, त्या एनव्हीसी कॉइल मार्फत तुमचा सप्लाय फील्डला जातो। म्हणजे शेवटी मोटर चालू कंडिशन मध्ये ठेवण्यासाठी होल्डिंग जे करायचे ते काम हे एनव्हीसीचं काम आहे। नो होल्ड कॉइल ही एनव्हीसीचं काय काम आहे की हँडल तिच्यापाशी धरून ठेवणे। हा हँडल इथं धरून ठेवला जातो, हा हँडल इथं धरून ठेवला जाईल। त्यावेळेला मोटर तुमची पूर्ण वेळ चालू राहील किंवा न कॉन्टॅक्ट मध्ये हात न लावता ती कायमची चालू राहील। या पद्धतीने त्याची रचना असते। यातला जो आहे ओव्हरलोड कॉइल आहे, ती ओव्हरलोड कॉइल तुमची काय करते की चालू कंडिशन मध्ये मोटर मध्ये काय जर का दोष उत्पन्न झाला, मोटरने काही कारणाने जर का लोड जास्त घेतला, करंट जास्त घेतला तर त्या मोटरचं प्रोटेक्शन होण्यासाठी ही ओव्हरलोड कॉइल असते। ज्यावेळेला नॉर्मल करंट त्यातनं वाहत असतो त्यावेळेला त्याचं मॅग्नेटिक लिमिटेड असतं। ज्यावेळेला एक्सिस करंट त्यातनं व्हायला सुरुवात होतो त्यावेळेला मग मात्र ह्या ओएलसीच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतो आणि हे मॅग्नेटिक फील्ड काय करते तर खालचा जो प्लंजर आहे, हा जो प्लंजर आहे हा प्लंजर मॅग्नेटिक फील्डकडे खेचला जातो। ज्यावेळेला तो खेचला जातो त्यावेळेला त्या प्लंजरचे 2 पॉइंट या एनव्हीसी कॉइलला शॉर्ट होतात। शॉर्ट झाली की एनव्हीसी कॉइलचा सप्लाय कट होतो आणि हँडल स्प्रिंग ऍक्शननी मागे येतो। म्हणजे ज्यावेळेला तुमचा काही कारणाने मोटरमध्ये दोष निर्माण होतो, तुम्ही अतिरिक्त लोड देता किंवा या मोटरमध्ये दुसरे मेकॅनिकल काही प्रॉब्लेम येतील आणि मोटर जर का करंट जास्त प्रमाणात घ्यायला लागली तर तो करंट हा ओव्हरलोड कॉइल मध्ये जातो आणि ओव्हरलोड कॉइलचा करंट जास्त गेला की त्याच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे त्या मॅग्नेटिक फील्डमुळे हा प्लंजर काय होतो त्या वरच्या बाजूला खेचला जातो। तो खेचलेला गेलेला प्लंजर कुठं होतोय, एनव्हीसीच्या कॉइलला शॉर्ट होतो। शॉर्ट झाला की याचा सप्लाय कट होतो, याच्यातला सप्लाय कट झाला की तुमचं हँडल स्प्रिंग ऍक्शननी शून्यावर येऊन थांबतो। शून्यावर येऊन थांबलं की तुमचं व्होल्टेज पुढे जायचं कट होतं, ऑटोमॅटिक मोटरचा सप्लाय कट होतो। म्हणजे चालू मोटरमध्ये जर का काही कारणाने दोष निर्माण झाला, चालू मोटरमध्ये काही कारणाने दोष निर्माण झाला तर हा ओव्हरलोड तुमचा काय करतो, त्याला गार्ड करत असतो, त्याला गार्ड करत असतो। म्हणजे ह्या स्टार्टरचे 2 काम झाले की सुरुवातीचं व्होल्टेज कमी करून देणे आणि चालू कंडिशन मध्ये मोटरचं संरक्षण करणे।
त्यासाठी चालू कंडिशन मध्ये मोटरचं संरक्षण करण्यासाठी ही एनव्हीसी कॉईल, ही काय एनव्हीसी कॉईल. मोटर चालू ठेवण्यासाठी, मोटर कायम चालू ठेवण्यासाठी ही एनव्हीसी कॉईल. ही एनव्हीसी कॉईल काय करते, ज्यावेळेला तुमचे सप्लाय तिथे जाईल, हँडल तिथे जाईल, त्या हँडलला धरून ठेवते. त्या हँडलला ती काय करते, धरून ठेवते. आणि जोपर्यंत तुमचा सप्लाय कट होत नाही किंवा सप्लाय जर तुम्ही बंद करत नाही, तोपर्यंत ह्या एनव्हीसी कॉईल मध्ये काय होतं, व्होल्टेज तयार होत असते. व्होल्टेजमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि हे मॅग्नेटिक फील्ड काय करते, त्या हँडलला धरून ठेवत असते. आणि त्यामुळे तुमची मोटर काय होती, सदैव चालू राहते जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही किंवा सप्लाय त्याचा कट होत नाही तोपर्यंत. काय करणार म्हणजे मोटर तुमची डीसी मोटर चालू करण्यासाठी सुरुवातीचं व्होल्टेज कमी करणे, हा एक स्टार्टरचं काम झालं. त्यानंतर दुसरं काम आहे त्या ओएलसीच्या माध्यमातून चालू मोटरचं संरक्षण करणे. त्यातली ही ओएलसी झाली, ही एनव्हीसी झाली. हा स्टार्टिंग रेजिस्टन्स आहे सगळा, हा रेजिस्टन्स स्टार्टिंग रेजिस्टन्स आहे. जसजसं तुम्ही स्टड पुढे जाताल, 1 वरून 2 वर जाताल, त्यावेळेला 1 ते 2 मधला रेजिस्टन्स कट झालेला असतो. 2 मधून 3 मध्ये जाताल, त्यावेळेला 3 ते 1 तुमचा रेजिस्टन्स कट झालेला असतो. ज्यावेळेला 4 वर पॉईंटवर जाता तुम्ही, त्यावेळेला 1 ते 4 मधला रेजिस्टन्स सगळा कट झालेला असतो. ज्यावेळेला शेवटच्या पॉईंटला जाता, त्यावेळेला सगळं व्होल्टेज तुमचं काय होतं, आर्मेचरला मिळायला सुरुवात होते. त्यामुळे काय होते, मोटर त्यावेळेला फुल स्पीडने फिरायला सुरुवात होते. म्हणजे मोटरचं सुरुवातीचं जडत्व जे आहे, त्यातनं जडत्व चलस्थितीला आणण्यासाठी हे स्टार्टिंग रेजिस्टन्स काम करतात. ही साधारणपणे झाली तुमच्या डीसी 3 पॉइंट मोटरची रचना. या पद्धतीने जर का बघितलं तर तुमची सगळं वर्किंग होत राहते तुमचं या पद्धतीने 3 पॉइंट स्टार्टरचं. 3 पॉइंट स्टार्टरला कडचं आहे ते बॉडी सेफ आहे, हा कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये सगळी काय केलेली इलेक्ट्रिकल सर्किट तुमचं बसवलेलं आहे. इलेक्ट्रिकल सर्किट स्टार्टरचं साधारणपणे बघितलं तुम्ही मगाशी सर्किट डायग्राम प्रमाणे. त्याची वरची रचना तुम्हाला आता बघायची. हा हँडल आहे, हा हँडल बघा तुम्ही स्प्रिंग ऍक्शनने परत जागेवर येतोय, सोडला तर तो जागेवर होतोय. म्हणजे आता त्याला व्होल्टेज नाही. व्होल्टेज नसल्यामुळे काय झालं, एनव्हीसी कॉईल जे आहे ते आता त्याला धरून ठेवत नाही. म्हणजे हँडल तुमचा जसा जसा पुढे जातोय, हा रेजिस्टन्स मधनं कट होत जातोय. तुम्ही डायरेक्ट मोटर चालू करता डायरेक्ट शेवटच्या क्षणाला न्यायचं नाही. स्टार्टर हँडल हा तुमचा एका स्पीडनी सावकाशपणे तुमचा शेवटच्या पॉईंटकडे घेऊन जायचं. हे हँडलचं काम आहे. ही हँडल झाला, ही त्याच्या खाली बघितली तर ओएलसी कॉईल आहे. ही त्याच्या खाली बघितलेली ओएलसी कॉईल आहे. ओएलसी कॉईलच्या खाली मी मागाशी प्लंजर म्हणलं होतं, तो हा प्लंजर इथं आहे. हा प्लंजरची पट्टी आहे बघा, आता तुम्ही हलवू शकताय. पण ती त्यावेळेला कधी खेचली जाते वरती, की ज्या वेळेला ह्या ओएलसी मध्ये एक्सेस करंट होईल आणि ते एक्सेस करंटमुळे जास्तीचं चुंबकीय क्षेत्र तयार होईल. त्यावेळेला ते चुंबकीय क्षेत्र काय करतं, या खालच्या पट्टीला त्याच्याकडे खेचतं आणि त्या खेचल्यामुळे काय होतं, हे 2 पॉईंट जे कनेक्शन केलेले आहेत एनव्हीसी बरोबर, ते एनव्हीसीला काय करतात, शॉर्ट करतात. आणि शॉर्ट केल्यामुळे काय होतं, हे जे तुमचा हँडल असं धरलाय चालू कंडिशनला, तो काय होतो, सुटून जातो. एनव्हीसीचा सप्लाय कट झाला की हँडल तुमचा स्प्रिंग ऍक्शननी मागे येतो. म्हणजे ही झाली ओएलसी, हा झाला हँडल, ही झाली एनव्हीसी. आणि मागे जे ब्रासचे स्टड आहेत ते तुमचे स्टार्टिंग रेजिस्टन्स आहेत. ब्रासचे स्टड आहेत ते तुमचे स्टार्टिंग रेजिस्टन्स आहेत. स्टडला तुमचं सगळं व्होल्टेज मोटरला मिळतं, कारण तिथं काय होते, डायरेक्ट सप्लाय तुमचा मोटरला गेलेला असतो. स्टड मधनं तो जात नाही, शेवटच्याला तो स्टड आहे. पहिल्या स्टड मध्ये म्हणला तर 1 ते 5, 1 ते 6 जेवढे काय स्टड असतील, त्या स्टडच्या प्रत्येक रेजिस्टन्स मधनं तुमचा सप्लाय काय होतो, पुढे जात असतो. त्यामुळे त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक काय होती, कमी होती. म्हणून तुमच्या सुरुवातीला मोटरचं स्पीड कमी असते पहिल्या स्टडवर, दुसऱ्या स्टडवर त्याच्यापेक्षा थोडंसं वाढतं, तिसऱ्या स्टडवर त्याच्यापेक्षा थोडंसं वाढतं, चौथ्या स्टडवर त्याच्यापेक्षा थोडंसं वाढतं आणि लास्ट स्टडला काय होतं, तुमचं सगळं रेजिस्टन्स तुमचा सर्किटमधनं बाजूला सरकतो आणि सगळं व्होल्टेज तुमचं काय होतं, मोटरला मिळतं. ते कुठनं, LAF या पॉईंटमधनं. हे 3 पॉईंट खाली इथं कनेक्शन नाही. तुम्ही ज्या वेळेला मोटरचं कनेक्शन करता त्यावेळेला तुमचा F आणि A हे 2 मोटरचे कनेक्शन वरती आणतात. L आहे ते तुमचं या स्टार्टरला जाणारा सप्लायचं टोक आहे. यात तुम्ही L ला जोडला तर तिथनं तो ओव्हरलोड कॉईल मधनं, हँडल मधनं सप्लाय, रेजिस्टन्स कॉईल मधनं
स्टडमधनं तो पुढे येतो एफला येला. या पद्धतीने त्याचं हे साधारणपणे सर्किट आहे. कोणाला अडचण याच्यामध्ये सर्किट डायग्राम समजली, त्याचे पार्ट पाहिले, या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला नक्कीच तुम्हाला हे कनेक्शन सहजरित्या जोडता येईल. थँक्यू, धन्यवाद.